हां. तर नमस्कार. बोल धडक बेधडक मध्ये तुमचं स्वागत आहे. तर या ठिकाणी बैलगाडा शर्यत जी चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर तुम्ही कुठून आलात? आम्ही गांधीली संभाजीनगर. संभाजीनगर. तर तुमचे बैल कोणचे कोणचे तर? सर्जा आहे ही हां. मथुर आहे. मथुर आहे का हा? हा. हां. तो मथुर आणि हा सर्जा. तर मथुरने आणि सर्जाने आजपर्यंत मैदान कुठली कुठली मारली? बरेच मैदान केले हिने 2-3 फायनल आणले. फायनल मारला का? कुठं हा. फायनल मारला? ते आमच्याकडं झालटके सुंदरवाडीला मैदान होतं. हां. तिथं 3 नंबर केला होता हां. आणि गिळे गावामध्ये 6 नंबर केला होता. हां. तर आजपर्यंत ह्यांनी किती 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 मैदान मारले? बरेचसे मैदान झाले ते गट प्रत्येक मैदानात गट काढतात. हां. मग तुम्ही महाराष्ट्रामधले जेवढे मैदान होते तेवढे जातातच ना? नाही आपले मराठवाडा जवळ आसपासचे. जवळ जवळ मैदान. हां. तर तुम्ही बैलाची निगा आणि काळजी कशी घेता? म्हणजे त्याचा खुराक काय काय त्याला? खुराक काय दूध आहे त्याला हां. आणि आपला भडा आहे ते घरचा. हां. हे गहूचा पीठ हां. आणि मक्काचा भडा आणि त्याच्यात बुलट राजा ते. ह्यो नाद तुम्हाला कसा लागला? आमचा नाद म्हणजे आम्हाला खानदानी नाद येते. तिसरी पिढी आमची. तिसरी पिढी? हो, होय. परंपरा चालू आहे म्हणायचं. परंपरा आहे म्हणजे तिसरी ह्याच्या आधी तुमचे वडील करायचे? वडील, आजोबा? पिढी. वडील आहे ना. हां, हां. म्हणजे आता तुमच्या या दोनच जोड्यात का अजून किती जोड्यात अशा? आमचे गावचे दोन बैल आणले. म्हणजे जोड्या किती अशा बैलाच्या? काय? बैलाच्या जोड्या? हा 6 बैल. 6 बैल 6 तुमच्या? बैल आहे. ह्या बैलाची किंमत किती? हा या बैलाची मागणी झाली 8-9 लाख पर्यंत. आणि त्याची? त्याची 1.5 लाख. महाराष्ट्रामध्ये म्हणलं की मथुर बैल हा टॉपचा नंबर आहे. 1 ला. आणि तुमच्या बैलाचं नाव काय? याचा मथुर आहे, हा. त्याचा सर्जा आहे. हां, हां. सर्जा. हा. आणि तो महाराष्ट्राचा जो मथुर आहे तो राहुल पाटलाचा. तसं नाही का म्हणे तुम्ही ह्याची कॉपी केली काय असं तुम्हाला? नाही हां. त्याच्यासारखं दिसतं ते, त्याच्यामुळं मथुर नाव ठेवलं त्याचं. त्याच्यामुळे मथुर. हा. तुम्हाला असं वाटतं की मथुर सारखं ह्यांनी बी मैदान मारावं? वाटतं ना. आता तुमचे 3 पिढ्या आहेत हा. हो. 3 पिढ्यामध्ये आजपर्यंत असं तुमच्यामध्ये असं आहे की पहिलं मैदान मारलेले असे आठवणी आहेत का कुठले? पहिलं म्हणजे आमचे बरेच बैल झाले. हां. म्हणजे आमचे एक हरण्या बैल होता आमच्याकडं. हां. त्यांनी बरेच मैदान मारले. हां. मग ते आपण विकला. हां. बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण कोणता आहे तुमच्यातला? आवडीचा म्हणजे आमचं तिकडचंच मैदान आवडीचं आहे ते. हां. ते सुंदरवाडीचा पाटीचा होता. हां, हां. टॉपच्या गाड्या होत्या त्याचे. हां. तर आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस कुठलं मिळवलं तुम्ही? ते सुंदरवाडीला सुंदरवाडी. कितीचं मग बक्षीस होतं? 71,000. 71,000. हं. आणि तुमच्यामध्ये असा बैल असा कोणता आहे की जागेवर म्हणजे तुम्ही आता हा बैल जर पळून पळून दमला तर ह्या बैलाचं काय करता? नाही नाही ते त्याच्या गुडचा पाणी ते करून पाजत त्याला. हां. थोडा चारा पाणी गॅप मत पडतो ना ते. हां. गट निघला का मग थोड्यानंतर सिमी नंतर फायनल, सिमी झाला का पण फायनल हां. गॅपनेच पडतो ना बैल. नाही नाही, बैल हा आता रिटायर म्हणतो ना आपण, म्हातारा झाला बैल. हा हा. तर मग बैल म्हातारा झाला तर काय करता? म्हणजे विकता का? काय नाही घरी ठेवतो आपण. हां. घरीच असे राहतो. किती तुमचे दारात बैल मिली? आमच्याकडे 6-7 बैल. हां. हा. नाही असा म्हातारा होऊन एखादा बैल मिळाला कोणचा? त्याची आठवण? मेला ना. कोणचा? आमचा सोन्या होता. हां. सोन्या होता ते मेला. म्हातारा राहून मेला. बादशाह पण हा. दुःख झालं असेल. नाही ते याच्याच जोडीचा होता हां. पण ते पण मेला आमचा. बादशाहने मैदान किती मारली? बादशाने 3-4 मैदान मारले. बादशाहची एखादी आठवण? आठवण बिनजोडला नंबर 1 चालत होता. सलग त्याचे 10-15 मैदान होते बिनजोडचे सलग. सलग का? हारलाच नव्हतं ते. हां. जर सराव करताना दुखापत काही इंजुर्ड काय लागलं तुम्हाला कधी कोणाला? आमच्याकडे डॉक्टर आहे ना. हां. डॉक्टरचे ट्रीटमेंट अनुसार करतो आम्ही. नाही तुम्हाला मैदानामध्ये लागलं तर? लागलं तर दवाखाना वगैरे करतो. झालंय का आजपर्यंत कधी? नाही आजपर्यंत नाही झाले आपल्याला हां. काही.
नाही. म्हणजे बैलाने आजपर्यंत काय दिलं तुम्हाला? बैलाने आजपर्यंत बरेच बक्षीस दिले ना आम्हाला. हा, हा. म्हणजे तुमची परिस्थिती एखाद्याच्या बैलाने सुधारली का? नाही, परिस्थिती म्हणजे नाद आहे आपल्याला, पैशाचं काही नाही आपल्याला. पण तुम्ही व्यवसाय म्हणून करता का बिझनेस म्हणजे व्यवसाय का नाही, नाद आहे आपल्याला फक्त. छंद म्हणजे व्यवसाय नाही. नावासाठी? नावासाठी. फक्त छंद जोपासलाय तुम्ही. हा, म्हणजे आज 200-250 किलोमीटर फक्त नावासाठी आला तुम्ही? नावासाठी आलो. हा, हा, पैशासाठी नाही. पैशासाठी नाही. म्हणजे किती खर्चून आला तुम्ही इथे? आता मला झाला, आता एक खेळाला मला 10,000 रुपये खर्च झाला. 10,000 रुपये. हा. आणि जर जिंकला तर किती भेटतील? जिंकल्याचा बी काय नंबर अनुसार राहतं ते बक्षीस. हा, पहिला म्हणजे 1,00,000चा आहे आजचा, हा. आणि शेवटचा 10,000चा आहे. आता असं म्हणतात की पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या मराठवाड्यामध्ये हा खेळ बैलगाडा शर्यत आता कुठंतरी स्पर्धा भरायला लागल्या. हो, आणि हा खेळाची परंपरा जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात आहे. हो. तर पश्चिम महाराष्ट्रात थार गाडी किंवा बुलेट असे भरपूर बक्षीस भेटतात ना. आपल्या मराठवाड्यात आता सध्या नाहीत. हा. तर तुम्ही हेच बैल घेऊन पश्चिम महाराष्ट्रात गेलात का कधी? नाही, गेले नाही आम्ही. मग तुम्ही 3 पिढ्या फक्त इथंच हे मारल्या. इथंच मग तुमची अशी इच्छा आहे का बाहेर जावा किंवा काय? जाऊ आता, हे बैल चांगला पडतं आम्हाला, जाऊ आता. हा, पुढं 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 चलून तुम्ही महाराष्ट्रातले बक्षीस मारणार. हा, पडू आपण टॉपच्या बैलामध्ये पडू गेला. हा, बैल घेऊन जायचंय 2 मिनिटं रॅपिड प्रश्न 2 मिनिटं 2 मिनिट रॅपिड फायर प्रश्न आहेत बरं का? रॅपिड फायर. हा. एका प्रश्नाचं उत्तर आहे का एका वाक्यात द्यायचं? बैल कसं काय? दादा एक सांगा, तुमच्या आयुष्यात बैल का जीव? बैला पण नाही, दोन एक बैल किंवा जीव, एकच उत्तर द्यायचं एकच वाक्यात. जीव आपला सांभाळायला पाहिजे, बैला पण आपले सांभाळायला पाहिजे आपल्याला, त्याच्या अनुसारच करतो आपण. घाटातील शर्यत की सपाटीतील मैदान? म्हणजे सपाटीवर घाटातलं मैदान का सपाटीतलं मैदान? सपाट. सपाट. शर्यतीतले दिवस टेन्शन की आनंद? आनंद. आनंद. बैलाचा खुराक दूध अंडी की बैलाचं नाव घेता? म्हणजे पहिली गोष्ट कुठली? बैल ज्यावेळेस मैदानात येतो ना त्यावेळेस डोळ्यासमोर काय असतं पळवताना? बैल. इम्रान पहिलाच गट भाऊ बोला रे बैलगाडी शर्यतील एक वेळ की परंपरा? परंपरा आहे. परंपरा. बैलगाडा मालक आणि ड्रायव्हर ह्यात फरक काय? नाही, मालक आणि यातला फरक काय? फरक काय, बैलाला जीव लावतो मालक, हा. आणि एक दिवस आणतं ते, आणि काय त्याचं काही नाही, पण बैल मालक. चालतंय, धन्यवाद. बोल धडक बेधडकला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.